नक्कीच मजेत असणार. सो खूप दिवसानंतर मी केक बनवणार आहे नाही तर बनवत आहे. तर तेही 2 टिअरचा. खूप मोठी रिक्स आहे कारण केक बनवले पण असे पाव किलोचा, अर्धा किलोचा, 1 किलोचा, पण 2 टिअर असा बनवलेला नाही. आणि स्पेशल डे आहे. तो डे कोणता आहे तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. पण या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत केक, तोही 2 टिअरचा रसमलाई केक. सो त्याचे सगळे इंग्रेडियंट्स माझ्याजवळ आहे. ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. फक्त बॅटर बनवायचं आहे. पण त्याच्यासाठी काय काय इंग्रेडियंट्स लागतात आणि तयारी मी काय केलेली आहे तर ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा पातेला आहे. ओके, सो अर्धा किलो 1 किलोचा केक याच्यामध्ये होणार आहे आणि 1 याच्यामध्ये होणार आहे. सो असे 2 पातेले मी ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये स्टँड सुद्धा आहेत. हे बघा, गॅस अजून सुरू नाही, बंद आहे. आणि स्पेशली केक बघा मी कशामध्ये बनवणार आहे, पातेल्यांमध्ये. हे बघा ते, आणि हे बघा हे आहे प्रीमिक्स. चला मग आता आपण तयारी करूया. त्याच्या आधी इथं ना गॅसवरती खूप प्रॉब्लेम येतो. एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल होत नाही, जागा कमी पडते. तो आपण आधी इलेक्ट्रिक आहे. ओके, फ्लेम आपण कमी करून ठेवू म्हणजे आपलं जोपर्यंत कामं होतात तो. आणि हे बघा बटर पेपर ऑलरेडी मी कापून ठेवलेले आहेत. स्पेशल डे आहे का, त्या दिवशी एक पर्सन आमच्या घरामध्ये जन्माला आलं. आता ते कोण आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. बट त्याच्या आधी आपण केक बघूया कसा करायचा आहे. सो बटर पेपर लावून दोन्ही ग्रीस करून झाले आहे. आता ही आहे चाळणी सगळ्यात महत्त्वाची. आणि हे प्रीमिक्स असल्यामुळे काहीच घेण्याचं तामझाम नाही आहे. हा मेजरमेंट कप आहे, 250चा आहे. हा प्रीमिक्स आहे. ओके, एक याच्यामध्ये कुठलेही लंग्स असायला नको आणि त्याच्यामध्ये एअर क्रिएट झाली पाहिजे. असे बघा कसे लंग्स असतात त्याच्यामध्ये. साधं पाणी आहे. हे बघा, हे पण मेजरमेंट आहे. ओके, 6¼ कप आहे ऑइल. त्याच्यामध्ये जास्त घेत नाही, आपल्याला पूर्ण ऑइली करायचं नाही आहे, त्याला कमी घेतलं आणि पाणी टाकलं. आणि आता आपण बॅटर एकाच सगळ्यात महत्त्वाचं रसमलाई फ्लेवर ह्याच्यामध्ये फ्लेवर यायला पाहिजे म्हणून. सो आता हे सगळं आपण एका दिशेने पेटायचं. सो याच्यामध्ये थोडासा कलर येण्यासाठी, रसमलाईचा जसा रंग असतो तसा येण्यासाठी याच्यामध्ये मी फूड कलर टाकला. सॅफ्रॉन कलर एक्सपायर झाला आहे माझा, सो त्याच्यामुळे मी याच्यामध्ये येल्लो कलर म्हणून येतो तो टाकला आहे. लेमन येल्लो. सी बघा, ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे जवळ. सो ही बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. ओके, सो आपलं एक बॅटर रेडी झालं. आता आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करूया. सो मी याला टॅप करत आहे, याच्यामध्ये जे बबल्स आहे ते निघून जाते. सो ओके, मी आता याच्यामध्ये ठेवून देते. आणि आता दुसरंही बॅटर मी तसंच बनवते आणि ठेवते. सो फायनली दुसरंही बॅटर तयार झालं आहे आणि आता आपण त्या कंटेनरमध्ये शिफ्ट करूया दुसऱ्या.
तर आता यांना होऊ द्या चांगले 45 मिनिट, पाऊण तास, 1 तास. आता तयार करायची आहे व्हिप क्रीम. सो आता व्हिप क्रीम तयार करून घेते. ही आधी फ्रीजरमध्ये ठेवलेली होती व्हिप क्रीम. आता फ्रीजरमधून काढून तिला फ्रीजमध्येच ठेवलं, पण आपण पाण्याच्या बॉटल ठेवतो तिथेच. ओके. आणि याच्यामध्ये बघा बर्फ घेतला आहे आणि त्याच्यावरती, आणि हे पातेलं आणि या मशिनी सोबतचे हे 2 थ्रेड हे पण मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते. ओके. सो आता आपण पटकन व्हिप क्रीम करायला घेऊ. मेजरमेंट आपलं याचं 3 कपांचं आहे. ओके. हे झाली आपली व्हिप क्रीम तयार. सो हे बघा याच्यावरती अशी बसलेली दिसते ना तुम्हाला. सो असं जेव्हा बसते ना तेव्हा समजायचं आपली क्रीम तयार झाली. आणि हे बघा कसं उठतं. सो आपण परत एक वेळा याला थोडासा आपण रसमलाईचा रंग आणण्यासाठी, म्हणजे रसमलाई जशी असते तशी दिसण्यासाठी याच्यात थोडा आपण फूड कलर ऍड करू. आता बघूया कसं दिसतंय. ओके. सो ओके, फायनली आपली क्रीम झाली आहे तयार. एक मिनिट. सो याची एक टेक्निक आहे. हे अशी बघायची असते, अशी जर खाली नाही पडली तर तुमची क्रीम तयार आहे. सो माझी क्रीम तयार आहे. आता हिला रिलॅक्स होण्यासाठी, सेट होण्यासाठी मी हिला फ्रीजमध्ये ठेवते आणि मग आपण केक बघूया झाला की नाही. कंप्लीट झालेला आहे. आपण बघूया केक बेक झाले की नाही. टूथपिक पूर्ण क्लिअर निघाली. केक झाला. सो आता दुसरा बघूया. सो हाही झालेला आहे. तर दोन्ही पण आता आपले हे केकचे जे बेस आहे सो ते तयार झालेले आहेत आणि आता त्यांना गार होऊ द्यायचं आहे. ओके. आणि मग नंतर यांना आपण केकला गार्निश, क्रम कोटिंग आणि नंतर मग त्यांचं जे डेकोरेशन आहे ते करायला घेऊया. सो फायनली केक झालाय मंडळी गार. हे बघा किती छान निघाला आहे. तो एकदम स्पंजी. त्याच्या मागे लावलेला होता आपण बटर पेपर. पातेल्यांमधला केक आहे हा. आपल्याला असा करायचा आहे. ओके. बघा किती छान निघाला. हो ना. असा ठेवायचा आहे आपल्याला. आता याच्या आपल्याला करायच्या आहेत लेअर. लेअर याच्या नाजूक असतात. मंडळी याच्या आधी मी छोट्या केकच्या लेअर करून ठेवलेल्या आहेत, बट तुमच्यासमोर मी परत लेअर करत आहे या मोठ्या केकच्या.
सो तुम्ही बघत आहात खूप सॉफ्टली त्याची लेअर निघत आहे, कारण तो पूर्णपणे गार झालेला आहे. आणि आता मला असं म्हटलं तरी चालेल की आता केक कटिंगची सवय झालेली आहे. सो बघा तुमच्यासमोर मी छान 3 लेअर केलेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत. ह्या 3 लेअर पण खूप सॉफ्ट आहेत. सो आता आपलं केक गार झाला आहे. मी आता घेते आता त्याला डायरेक्ट करायला. रसमलाई ज्याचा केक आहे तो, नाहीतर आपण साखरेचं पाणी करून टाकतो, त्याच्यामध्ये आपण रसमलाईचा रस टाकणार. बघा आलीने सांगितलं तुम्हाला. ऑब्झर्व व्हायला थोडा हे लागतो म्हणून आपण याच्यावरती जास्त टाकत आहोत. ओके, तर मंडळी मी घेतली आहे केकची फ्रोस्टिंग करायला. पण लाडू बघा कबड आणि बेडच्या मधोमध जाऊन कसा रुसून बसलेला आहे, कारण हनीचा आणि त्याचं काहीतरी थोडंफार भांडण झालेलं आहे. सो म्हणून तो राग भरून तिथं बसलेला आहे. सो मी करत आहे आता केकची क्रम कोटिंग. सो तुम्ही बघतच आहात. फर्स्ट लेअरला क्रम कोटिंग केलेली आहे, तसंच सर्व लेअरला तशीच क्रम कोटिंग करणार आहे. आणि त्याच्यानंतर करणार आहोत आपण फ्रोस्टिंग आणि नंतर मग त्याची आयसिंग. सो लेअर टू लेअर जसं मी फर्स्ट लेअर तयार केलेली आहे तसंच सर्वच लेअर तयार करून मी नंतर मग केकला डेकोरेट करणार आहे. आता केकचे करायचे आहे फ्रोस्टिंग, कारण टोटल काम झालेलं आहे. फक्त आता करायचे आहे आयसिंग. ते फ्रोस्टिंग झाल्यानंतरच आपण करणार आहोत. सो त्यासाठी आता मी करणार आहे ATM कार्डचा वापर. सो तुम्ही बघतच आहात ATM कार्डने त्याला एक फिनिशिंग देणार आहे मी, कारण ATM कार्डने फिनिशिंग दिल्यानंतर तो खूप छान एक त्याची लेअर तयार होते, खूप छान त्याचा एक लुक तयार होतो. सो तुम्ही बघतच आहात. आणि त्याच्यानंतर वरचं ते त्याला एक्स्ट्रा क्रीम आहे ते पण अलगद हाताने हलक्याशा हाताने मी ते काढून घेत आहे. सो ह्याही गोष्टी खूप म्हणजे शिकत आहे मी असे म्हटलं तरी चालेल, कारण एकाएकी कुठली गोष्ट आपल्याला येत नाही. ऑब्झर्व करून ते नीट लक्ष देऊन बघावं लागतं. सो मी तशीच करते. आणि त्याच्यानंतर आता हा कोंब आहे तो स्पेशल केकसाठी त्याच्यासोबत इन्स्ट्रुमेंटमध्ये येतो, तर त्या कोंबचा मी वापर करणार आहे. सो तुम्ही बघतच आहात. आणि त्याची पण खूप छान एक लेअर बाय लेअर दिसते त्याच्यावरती कोंबची आलेली. तर हे टोटल आपलं झालं आहे फायनल केक तयार. मला असं वाटते हा याच्यावरती असा डायरेक्ट सेट करावा. मोस्टली जेव्हा 2 टेअर किंवा 3 टेअर लेअर करतात तेव्हा अशी रिक्स कोणी घेत नाही. एक बार रिक्स लिया तो पीछे नहीं हटने का. आता रिक्स घेतली आम्ही. आणि आता याला एकदम शार्पली चूक सगळा केक खराब करायला आमचा, त्यासाठी डोकं शांत ठेवून मला हा केक रेडी ठेवायचं. आम्ही खूप मोठी रिक्स घेतली आहे. देऊन टाका आम्हाला. आधीच्या जशा आपण लेअर तयार केल्या आहेत तशाच या केकच्या पण आपल्याला लेअर सर्व तयार करायच्या आहे आणि फ्रोस्टिंग करायची आहे. सो फायनली हा खूप छान सेट झाला आहे. आणि मी ही रिक्स काय घेतली तेही सांगते तुम्हाला. जेव्हा आपण पहिला म्हणजे जो पहिली टेअर जो असते, जो हा पहिला केक आहे जो आपण रेडी करतो आणि दुसरी टेअर पण तयार करतो, पण ते ठेवण्यासाठी एक टेक्निक असते उचलायची आणि त्याचं एक वेगळं इन्स्ट्रुमेंट असते. सो ते माझ्याजवळ अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मला रिक्स घ्यायची नव्हती. नाही तर माझी मेहनत पूर्ण पाण्यात गेली असती. एवढा मोठा केक तयार करून त्याला उचलताना तिथे जर तो तुटला असता. सो त्याच्यासाठी मग मी म्हटलं की इथंच रिक्स घेते, कारण ठीक आहे ना, आपण फर्स्ट टाइम करत आहोत, काही झालं तर आपण इथं मॅनेज करू शकतो, पण पूर्ण केक जर तुटला तर कसं करणार. सो त्यासाठी मी म्हटलं की नको, असं करायला नको. म्हणून मी दुसरी लेअर तिथंच तयार केली.
फायनली मंडळी हा असा झाला आहे 2 टियर. रिक्स घेतली नाही मी, कारण हा तुटला असता. मी जर त्याला उचलून ठेवलं असतं तर, आणि मला रिक्स घ्यायची नव्हती म्हणून मी तिथंच ठेवला आणि तिथंच त्याला तयार केलं. सो कमेंट करून नक्की सांगा हा केक कसा दिसत आहे. खाण्यासाठी तर खूप टेस्टी आहे मला माहिती आहे, कारण घरी बनवला प्लस ताजा आहे, होममेड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रसमलाईचा आहे. सो सगळं भरभरून टाकलेलं आहे याच्यामध्ये. कोणाच्या बर्थडेसाठी मी केक केला आहे, माझा आहे, हनीचा आहे, लाडूचा आहे की इंगळे साहेबांचा आहे, हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो आता हा केक मी ठेवते सेट करायला, कारण रात्री 8:30 वाजता केक कट करायचा आहे. आता आपला जो भरपूर वेळ आहे, आणि खरंच सांगते होममेड केकची गोष्टच खूप वेगळी असते. ठीक आहे ना, आपण प्रोफेशनली नाही आहोत पण तरीही छान बनवलाय, मला तरी वाटते छान बनवलाय. आणि खरंच सांगते 1 किलोच्या वरती आहे, समथिंग 1.25-2 किलो आहे, काय माहिती. आता माझ्याकडे मेजरमेंटचं हे पण नाहीये काहीच, पण मला छान आवडला हा केक. रसमलाई आहे, जेव्हा कट करू इंगळे साहेब बघतील तेव्हा सांगतील मला, तेव्हा सगळे केक खाणार. केक कट झाल्यानंतर तेव्हा मला सगळ्या कॉम्प्लिमेंट देतील की खरंच चांगला झाला की नाही. ओके, आणि सेट झाल्यानंतर तो अजून छान दिसणार. सो असा होता हा केकचा आटापिटा. पातेल्यामध्ये तयार केला, पातेल्यामध्ये शिजवलं, आणि खूप बरं वाटलं की हळूहळू प्रोग्रेस होत आहे. नक्कीच खूप काही गोष्टी अजून शिकायच्या आहेत मला. सारखे सारखे केक बनवत नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण नक्कीच बर्थडे वगैरे आला किंवा इच्छा झाली तर केक नक्की बनवते. सो जेव्हाही केक बनवणार तेव्हा तुमच्यासोबत शेअर करणार. बट हा केक तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि रसमलाई केक आवडला तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, आणि तुम्ही हे घरी करून बघा. मी एक गृहिणी आहे, मी करून बघते, तुम्ही का नाही, तुम्ही करून बघा. आणि चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ काढणार त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येणार. सो भेटूया बर्थडेच्या ब्लॉग मध्ये. बाय.